नमस्कार मित्रांनो, वेलकम टू यूट्यूब चॅनल ऑफ स्वाध्याय अकॅडमी. तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नवीन जे GR आलं आहे MPSCचं, त्यानुसार जर तुम्ही इंजिनिअरिंग रिलेटेड कोणत्याही एक्झामचं प्रिपरेशन करत असाल, स्पेशली जे मुलं RTO AMVI एक्झामचं प्रिपरेशन करत आहात किंवा अन्य कोणत्याही मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत, त्यांना प्रिलिमिनरी एक्झाममध्ये किंवा प्री एक्झाममध्ये टेक्निकल क्वेश्चन्स येण्याचे किंवा टेक्निकल सिलेबस येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत अकॉर्डिंग टू द न्यू GR. आणि जरी तसं नाही झालं तरी मेन्समध्ये तुम्हाला टेक्निकलचं प्रिपरेशन हे लागणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला हेल्प करण्यासाठी स्वाध्याय अकॅडमी घेऊन आली आहे PYQ सिरीज. ठीक आहे, PYQ सिरीज, ज्याच्यामध्ये आपलं टार्गेट असणार आहे डेली एका टॉपिकवर 10 PYQs, चांगले क्वालिटी निवडलेले सिलेक्टेड PYQs इथे सॉल्व्ह करायची, ज्याने तुम्हाला MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस होईल आणि तुमच्या कॉन्सेप्ट जे आहेत ह्या क्वेश्चन्स मधनं बिल्डअप होत जातील. तर आपण सुरू करत आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स मधनं, आणि पहिला जो टॉपिक आहे दॅट इज सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन. तर विदाउट एनी डिले लेट अस गो टू द क्वेश्चन्स. तर बघा, पहिला क्वेश्चन RTO AMVI मेन्स 2020 मधनं आलेला आहे. तर काय विचारलंय, 2 bars of different materials same size are subjected to same tensile force. If the bars have unit elongation in the ratio of 2:5, then the ratio of modulus of elasticity of the two materials will be. तर बघूया त्याला कसं सॉल्व्ह करायचं. तर त्यांनी काय दिलंय आपल्याला, रेशिओ ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, ठीक आहे, E1/E2 विचारलेला आहे. ठीक आहे, तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय आहे, ही इज नथिंग बट टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन. बरोबर. आता इथे काय दिलेलं आहे, सेम टेन्साइल फोर्स, ठीक आहे, आणि सेम साइज. ठीक आहे, तर लक्षात घ्या, स्ट्रेस म्हणजे काय आहे, फोर्स अपॉन एरिया. बरोबर. यांची जर साइज सेम आहे म्हणजे एरिया सेम आहे दोन्ही बार्सचा, सेम टेन्साइल फोर्स आहे म्हणजे F पण सेम आहे, म्हणजे या दोन्ही बार्सचा σ1 इज इक्वल टू σ2. बरोबर. दोन्ही मध्ये स्ट्रेस जो आहे तो सेम आहे, दोन्ही बार्सवर जो टेन्साइल स्ट्रेस ऍक्ट करतोय दॅट इज सेम. पुढे काय दिलेलं आहे, युनिट इलॉंगेशन इन द रेशिओ ऑफ 2:5. ठीक आहे, युनिट इलॉंगेशन म्हणजे डेल्टा L1 अपॉन डेल्टा L2 इज इक्वल टू 2/5. ओके, डेल्टा L1 अपॉन डेल्टा L2. डेल्टा म्हणजे काय, चेंज इन लेंथ. डेल्टा इज नथिंग बट चेंज इन लेंथ. हा रेशिओ 2/5 दिलेला आहे. आता काय विचारलंय आपल्याला, विचारलंय रेशिओ ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ द 2 बार्स. तर हे बघा, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आता यांचा स्ट्रेस जर सेम आला तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय येईल, ε2/ε1, कारण हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर. हा जो रेशिओ आहे दॅट इज दिस ε2, म्हणजे स्ट्रेन ऑफ बार 2 अपॉन स्ट्रेन ऑफ बार 1. तर स्ट्रेन काय आहे, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. बरोबर. डेल्टा L अपॉन L, डेल्टा L अपॉन L. बरोबर. आता यांची जर साईज सेम आहे तर यांची लेंथ पण सेम आहे. लेंथ बद्दल काही दिलंय का, सेम साईज म्हणजे इथे लेंथ पण सेम आहे. बरोबर. मग आपल्याला जर ε1/ε2 जर काढायचं आहे, इट विल बी डेल्टा L1 अपॉन L2 अपॉन डेल्टा L2 अपॉन L2. हे काय होईल, हे जर वरती आलं तर इथे L2 अपॉन डेल्टा L2 येईल. L1 इज इक्वल टू L2. बरोबर, सेम साईज आहे. L1 इज इक्वल टू L2, तर हे कॅन्सल झालं. ε1 अपॉन ε2 इज इक्वल टू डेल्टा L1 अपॉन डेल्टा L2. पण आपल्याला ε2 अपॉन ε1 पाहिजे, म्हणजे काय येईल, डेल्टा L2 अपॉन L1 म्हणजे किती येईल, 5/2. हा जो रेशिओ आहे याचा इन्व्हर्स 5/2
हे आपला आन्सर आहे 5/2. ठीक आहे, आन्सर इज 5/2, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 इथे आन्सर आहे, ऑप्शन नंबर 2. आता काय विचारलंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रॉपर सिक्वेन्स. प्रॉपर सिक्वेन्स विचारला आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्वचा. लेट अस गो, लेट अस अंडरस्टँड ही प्रॉपर सिक्वेन्स काय आहे. तर बघा, स्ट्रेस स्ट्रेन कर्व जो असतो, स्ट्रेस ऍक्सिस, स्ट्रेन ऍक्सिस फॉर माइल्ड स्टील, आपण जर हा स्ट्रेस स्ट्रेन कर्व बघितला, हा असा येतो. इथे असतं प्रोपोर्शनल लिमिट, इथे असतं इलास्टिक लिमिट, हा अप्पर यील्ड पॉइंट, हा लोअर यील्ड पॉइंट. ठीक आहे, हा फ्रॅक्चर पॉइंट किंवा ब्रेकिंग पॉइंट. आणि इथे असतो एक अल्टिमेट स्ट्रेंथ. बरोबर, असं असतं. तर याच्यात बघा सिक्वेन्स काय दिलेला आहे, बघा एकदा सिक्वेन्स कोणता फॉलो होतो. प्रोपोर्शनल लिमिट, इलास्टिक लिमिट, यील्डिंग फेल्युअर. बरोबर वाटतंय. दुसरा बघा, इलास्टिक नाही, पहिले इलास्टिक नाही, पहिले प्रोपोर्शनल लिमिट येतं. यील्डिंग पहिले येण्याचा ऑप्शनच नाही. आन्सर इज ऑप्शन नंबर 1, प्रोपोर्शनल, इलास्टिक, यील्डिंग आणि फेल्युअर. हा सिक्वेन्स बरोबर आहे. आपण आरटीओ मेन्स 2020 चा क्वेश्चन आहे. परत 2020 मेन्स आरटीओचा क्वेश्चन आहे. अ बीम ऑफ लेंथ एल, coefficient of thermal expansion alpha is fixed at two ends without stress. The temperature of the beam is dropped. बीमचं टेम्परेचर जर ड्रॉप झालं बाय T डिग्री सेल्सिअस, व्हॉट इज द ऍक्च्युअल फोर्स डेव्हलप्ड इन द बीम. ठीक आहे, तर लक्षात घ्या, जेव्हा टेम्परेचर कमी जास्त होतं त्यामुळे जो स्ट्रेस डेव्हलप होतो त्याला आपण काय म्हणतो, थर्मल स्ट्रेस. दॅट इज नोन ॲज थर्मल स्ट्रेस. बरोबर. आता इथे काय आहे, इट इज फिक्स्ड ॲट बोथ द एंड्स विदाउट स्ट्रेस. आणि आता टेम्परेचर कमी होत आहे, तर टेम्परेचर जर कमी होत आहे आणि हे फिक्स्ड ॲट बोथ एंड्स आहे, तर याची साईज कमी होणार आहे. बरोबर, हे जे फिक्स एंड्स आहे, इट विल ट्राय टू पुल दॅट मटेरियल. ठीक आहे, हे जर उलट असतं, म्हणजे ही जर अशी एक बॉडी असती आणि इथे कॅप आहे, त्यानंतर एक फिक्स्ड रिजन आहे आणि याचं टेम्परेचर वाढवलं असतं, तर याने ही बॉडी एक्सपॅन्ड झाली असती आणि या फिक्स्ड बाउंड्रीमुळे याला रेजिस्टन्स आलं असतं एक्सपॅन्शन मध्ये, त्यावेळेस त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ऍक्ट झाला असता. पण इथे बघा, ते ऑलरेडी फिक्स्ड आहे आणि टेम्परेचर ड्रॉप होत आहे, म्हणजे बॉडी कॉन्ट्रॅक्ट होते, तर इथे टेन्साईल फोर्स येईल. आणि थर्मल स्ट्रेसचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज AE अल्फा डेल्टा टी. ठीक आहे, तर आन्सर इज ऑप्शन नंबर 1, टेन्साईल. ठीक आहे, या कन्फ्युजिंग पॉइंट होता, कारण हे बघा इथे टेम्परेचर ड्रॉप बद्दल दिलंय. जनरली टेम्परेचर इन्क्रीज जेव्हा होतं तेव्हा थर्मल स्ट्रेस इंड्यूस होतो, तो कॉम्प्रेसिव्ह नेचरचा असतो. पण इथे ऑलरेडी फिक्स्ड बॉडी आहे, टेम्परेचर ड्रॉप झाला आहे, त्यामुळे टेन्साईल फोर्स आहे. ठीक आहे, द युनिट ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज सेम ॲज दोज ऑफ. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा इथे आपल्याला युनिट विचारलं आहे. तर बघा, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी मी जसं सांगितलं तुम्हाला, E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर बघा, याला काही युनिट नसतं, दिस इज अ युनिटलेस क्वांटिटी. दिस इज युनिटलेस क्वांटिटी. तर याचं जे युनिट आहे दॅट इज सेम ॲज स्ट्रेस. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं जे युनिट येईल दॅट विल बी सिमिलर टू स्ट्रेस. बरोबर. तर इथे बघा ऑप्शन मध्ये पहिला ऑप्शन स्ट्रेस, ते बरोबर आहे, पण स्ट्रेन आणि प्रेशर, स्ट्रेन तर युनिटलेस आहे, तर हा ऑप्शन गेला. स्ट्रेस, फोर्स अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, स्ट्रेस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बरोबर आहे, बट फोर्स
फोर्सचं आणि स्ट्रेसचं काही सेम नसतं युनिट, हा पण ऑप्शन गेला. स्ट्रेन, पहिला ऑप्शन स्ट्रेन, हे पण गेलं. एकच ऑप्शन उरतो स्ट्रेस, प्रेशर अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. दिस इज करेक्ट. तर बघा स्ट्रेस, जसं मी सांगितलं स्ट्रेसचं आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं युनिट सेम आहे. प्रेशरचं आणि स्ट्रेसचं युनिट सेम असतं, बरोबर. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय आहे? शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन. ठीक आहे. तर अगेन शिअर स्ट्रेनला पण काही युनिट नसतात, तर याचं जे युनिट येईल दॅट विल बी सिमिलर टू शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेस म्हणजेच काय? स्ट्रेसचं युनिट. तर ऑप्शन इज आन्सर इज ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. हा एक खूप चांगला क्वेश्चन आहे. एमपीएससी असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप ए सर्व्हिस, इथे आलेला क्वेश्चन आहे. विथ द इन्क्रीजिंग टेम्परेचर द व्हॅल्यू ऑफ इलास्टिक मॉड्युलस डॅश टेन्साइल अँड यील्ड स्ट्रेंथ डॅश अँड डक्टिलिटी डॅश. इन्क्रीज डिक्रीज काय येतं? इन्क्रीजिंग टेम्परेचरमुळे इलास्टिक मॉड्युलस काय होईल? तर बघा, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, E is inversely proportional to strain. ओके. स्ट्रेन काय आहे? डेल्टा एल अपॉन एल, बरोबर. म्हणजे काय आहे? E is inversely proportional to डेल्टा एल, बरोबर. तर हा डेल्टा एल कशावर डिपेंड करतो? जर टेम्परेचर वाढलं, बरोबर, टेम्परेचर जर वाढलं तर डेल्टा एल इन्क्रीज होणार आहे, चेंज इन लेंथ वाढणार आहे, बरोबर. याची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे, बरोबर. यंग्स मॉड्युलस डिक्रीज होणार आहे. जेव्हा कोणत्या बॉडीचा, कोणत्याही मटेरियलचा यंग्स मॉड्युलस डिक्रीज होतो, म्हणजे त्याची यील्ड स्ट्रेंथ किंवा टेन्साइल स्ट्रेंथ जी आहे ती कमी होते. ओके. तर मग पहिले जे दोन ऑप्शन आहेत तिथे डिक्रीज आणि डिक्रीज येईल. आणि इन जनरल टेम्परेचर वाढल्यानंतर जे आहे यील्ड स्ट्रेंथ आणि टेन्साइल स्ट्रेंथ मटेरियल्सची कमी होते. पुढचा आता डक्टिलिटी इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? हा जनरल फिनॉमिना आहे. जेव्हा टेम्परेचर वाढतं तर डक्टिलिटी इन्क्रीज होते. आन्सर इज डिक्रीज डिक्रीज अँड इन्क्रीज. डिक्रीज डिक्रीज अँड इन्क्रीज. ठीक आहे. हा खूप चांगला क्वेश्चन आहे. आता ईएसी प्री मध्ये आलेला क्वेश्चन आहे 2026 मध्ये. पीस ऑफ कॉपर ओरिजिनली 305 mm in length is pulled in tension with a stress of 276 MPa. आता deformation is entirely elastic. What is the resultant elongation? यंग्स मॉड्युलस दिलेलं आपल्याला 110 GPa. आता आपल्याला काय काढायचं? इलॉंगेशन काढायचं. इलॉंगेशन फाइंड आउट करायचं. ओके, चला सॉल्व्ह करूयात आता. तर 110 हे बघा, यंग्स मॉड्युलस E इज 110. दिस 110 इज इक्वल टू, हा जो स्ट्रेस आहे 276 MPa इज इक्वल टू 276 अपॉन एप्सिलॉन, बरोबर. मग एप्सिलॉनची जर व्हॅल्यू काढायची असेल इट विल बी 276 अपॉन 110 येईल. आता याच्यावरून आपल्याला काय काढायचंय? ओरिजिनल लेंथ आपल्याला दिलेली आहे 305 आणि चेंज इन इलॉंगेशन. आता लक्षात घ्या, हा जो एप्सिलॉन आहे हेच काय आहे? डेल्टा एल अपॉन ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ 305 आपल्याला दिलेली आहे, त्याच्यावरनं डेल्टा एल आपल्याला आरामात मिळेल. कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला आन्सर इथे मिळून जाईल. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा प्लीज. जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट नाही करणार तुम्हाला आयडिया नाही येणार. ठीक आहे. इथे पॉज करून कॅल्क्युलेट करा. मी तुम्हाला सांगतो आन्सर काय. लेट मी चेक आन्सर काय येतं याचं. तर आन्सर येतं अराउंड 765 mm. म्हणजे आता हे सॉरी आन्सर येतं 0.77 mm. तर हे कॅल्क्युलेट करा. पण इथे एक लक्षात घ्या, हा जो 110 आहे हा GPa मध्ये आहे. त्याला मल्टिप्लाय बाय 1000 करायला लागेल, तेव्हा ते युनिट सेम होतील दोन्ही साईडला आणि मग तुमचा आन्सर येईल. ठीक आहे. आता काय विचारलंय?
क्वेश्चन नंबर 7 बघा. आपण EAC प्रिलिम मध्ये आलेला क्वेश्चन आहे. व्हॉट इज द एक्सटेंशन डेल्टा फॉर अ युनिफॉर्मली टेपरिंग रॉड ऑफ लेंथ L when diameter D1 at one end and diameter D2 at the other end when it is subjected to an axial tensile load of P and the modulus of elasticity is E. तर इथे बघा, ह्या केसमध्ये आन्सर येतं 4PL अपॉन पाय E D1 D2. तर हे टेपरिंग बार आहे, म्हणजे असा बार आहे. इथे डायमीटर D1 आहे, इथे डायमीटर D2 आहे. तर इथे असं येतं, हा जर युनिफॉर्म बार असता, ठीक आहे, हा जर असा युनिफॉर्म बार असता, इथे डायमीटर कॉन्स्टंट होतं, D इथे D आणि इथे D. तर ह्या केसमध्ये हे आलं असतं 4PL अपॉन पाय E D². ठीक आहे, पण टेपरिंग बार आहे, तर 4PL अपॉन पाय E D1 D2. आन्सर इज ऑप्शन नंबर ए. आन्सर इज ऑप्शन नंबर ए किंवा 1. SSC JEE मेन्स आता जे रिसेंटली झाले 2025 डिसेंबरमध्ये, त्यातला क्वेश्चन आहे. बार 2 मीटर लॉंग स्ट्रेचेस बाय 1 mm अंडर एन एक्सियल टेन्साइल लोड. व्हॉट इज द स्ट्रेन? स्ट्रेन विचारलाय, तर बघा 1 mm एक्सटेन्शन आहे अपॉन 2 मीटर. एकदम इझी क्वेश्चन आहे. स्ट्रेन काय आहे? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज किती झाला? 1 mm आणि लेंथ किती? 2. पण हे mm मध्ये घेतलं तर आता 1000 ने मल्टिप्लाय करा, ते दोन्ही युनिट सारखे होतील. 1/2000 बरोबर. आन्सर काय येईल? 1/2000 म्हणजे किती येतं? जर कॅल्क्युलेट केलं तर किती येतं? 0.005 की 0.0005? एकदा चेक करा. वन 1.0005. ठीक आहे, आन्सर इज ऑप्शन इज 1.0005. आता बघा क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन 3 इलास्टिक कॉन्स्टंट्स? तर हे बघा, हे एकदम सिंपल आहे. E इज इक्वल टू 9 kg अपॉन 3k प्लस G. आन्सर इज बी. तर हे 3 रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर खूप क्वेश्चन्स येतात. तर पहिलं काय आहे? E इज इक्वल टू 2G1 प्लस म्यू. ठीक आहे. दुसरा आहे E इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 म्यू. आणि तिसरा आहे E इज इक्वल टू 9 kg अपॉन 3k प्लस G. E यंग्स मॉड्युलस आहे, G रिजिडिटी मॉड्युलस, K बल्क मॉड्युलस, म्यू इज पॉइझन्स रेशो. ठीक आहे. या रिलेशनवर खूप मल्टिपल क्वेश्चन्स येतात. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. लास्ट क्वेश्चन. पंजाब पब्लिक सर्व्हिस कमिशन असिस्टंट इंजिनियर 2021 मध्ये आलेला क्वेश्चन. इन टर्म्स ऑफ पॉइझन्स रेशो, इथं न्यूने डिनोट केलाय, याला म्यूने करा, जसं क्वेश्चन मध्ये दिलं असेल तसं. द रेशिओ ऑफ यंग्स मॉड्युलस टू शियर मॉड्युलस ऑफ प्लास्टिक मटेरियल इज. आत्ताच आपण बघितलं, E इज इक्वल टू 2G1 प्लस म्यू. बरोबर. तर यांना E/G चा रेशिओ पाहिजे. बरोबर. E/G चा रेशिओ काय येईल मग? हा E जर इकडे गेला, E/G इज इक्वल टू 2 इंटू 1 प्लस म्यू. आता ह्या केसमध्ये त्यांनी न्यू म्हटलं, तर 2 इंटू 1 प्लस न्यू. आन्सर इज ऑप्शन नंबर ए. तर अशा प्रकारे आजचे जे 10 क्वेश्चन्स ते आपण कंप्लीट केले. तुम्हाला सेशन कसं वाटलं? काही सजेशन्स, फीडबॅक असतील तर ते आम्हाला नक्की कळवा कॉमेंट्समध्ये. टेलिग्राम ग्रुपवर पण तुम्ही तुमचा फीडबॅक सांगू शकतात. आणि कॉमेंट करा जर तुमचा काही डाऊट असेल, तर वी विल डेफिनेटली गेट बॅक टू यू. टिल देन कीप रिवाइजिंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू.